नमस्कार मंडळी, सर्व यूट्यूब फॅमिली. तर मंडळींनो, मी आज आलेलो आहे. तुम्ही पाहताय हे जे समोर दिसतंय ना, हे बसस्टँड आहे. बसस्टँड आता यात्रेची व्यवस्था होती आहे. ज्या त्या रोडला, पंढरपूरला जेवढे रोड येतात साईडनं, शहराच्या बाजूनं जेवढे रोड येतात त्या ठिकाणी एस.टी. स्टँड महाराष्ट्र शासनानं बनवलेले आहेत. वारकऱ्यांच्या खास सुविधासाठी पंढरीचे पांडुरंगाचे भक्त पंढरपूरला दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यासाठी खास व्यवस्था एस टी स्टँड आहे. आणि पंढरपूरमध्ये अजून काय काय आहे ते आपल्याला पुढं जाऊन पाहायचं आहे. हे पण बसस्टँड आपण पुढं जाऊन पाहूया की या ठिकाणी कशी व्यवस्था आहे, वारीची व्यवस्था पंढरपूरमध्ये कशा प्रकारे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर बंधू आणि भगिनींनो, सध्या मी आहे पंढरपूरमध्ये. अजून आपल्याला पुढे जाऊन पाहायचं आहे इथं काय काय आहे, कशी व्यवस्था आहे वारीची, विठ्ठल भक्तांची, वारकऱ्यांची. मित्र हो, वारी आता 5-6 दिवसामध्ये पायी दिंडी पालखी सोहळा माऊलींचा, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पंढरपूरमध्ये 5-6 दिवसामध्ये पोहोचेल. आणि अजून बाहेरून काही काही पालख्या येत आहेत. संत मुक्ताबाईची पालखी इकडून आमच्या बीड मार्गे, भूम मार्गे येत असते. इकडून निवृत्तीनाथांची पालखी नगर मार्गे, इकडून कोल्हापूर साईडनं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्या पालख्या येत असतात, भाविक दर्शनासाठी येत असतात पंढरपूरला लाखोंच्या संख्येनं. यावर्षी तर खूपच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची, वारकऱ्यांची गर्दी जास्त वाटते. तर अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी वाटते. हे बसस्टँडची व्यवस्था सुरुवात अजून चालू आहे, तयारी चालू आहे, पण चांगली तयारी हे बसस्टँड होतं या ठिकाणी. हे जे आपण पाहता ही टॉयलेटची व्यवस्था, जे टेम्पररी टॉयलेट असतात ते इथं बनवायला चालू. इथं एक मोठा असा छान भव्य मंडपाची तयारी या ठिकाणी चालू आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी खूप मोठा मंडप या ठिकाणी बनत असताना आपल्याला पाहायला मिळतो. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी छान असे बॅनर मस्तपैकी ज्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी असे चौकात बॅनर लावलेत वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर शहरामध्ये. वारीला अजून 5-6 दिवस टाईम आहे, तरी पण काही वारकरी आपल्याला पंढरपूरमध्ये दाखल होत असताना दिसत आहेत. पाहू शकता. वारीच्या अगोदरच दर्शन झालं पाहिजे, वारीत पुन्हा दर्शन होत नाही म्हणून काही लोक अगोदरच येत असतात. असे यांची व्यवस्था या ठिकाणी. ही खूप मोठी बिल्डिंग वास्तू आहे. छान चालू आहे व्यवस्था. हे डमरू विक्रीवाले बघा, आपण पाहू शकता डमरूवाले, असे अनेक प्रकार. वारकरी मित्र हो, बंधू भगिनींनो, सर्व यूट्यूब फॅमिली. आणि हे आहे भक्तिसागर. आपण पाहू शकता हे भक्तिसागर. या ठिकाणी खास वारकऱ्यांची विशेष व्यवस्था आहे. विशेष म्हणजे खास भरपूर गाड्या, भरपूर वारकरी, लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी बसण्या एवढी जागा या ठिकाणी आहे. तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र पंढरपूर सुद्धा या ठिकाणी. आणि सर्व कडक व्यवस्था, छान सुरक्षा व्यवस्था वारकऱ्यांची महाराष्ट्र शासनानं पंढरपूर श्री क्षेत्र येथे केलेली आहे. आपण आज जाऊन पाहूया या ठिकाणी काय आहे. भक्ती सागर मधून मी आत आलो, ज्या ठिकाणी खास वारकऱ्यांची व्यवस्था या ठिकाणी आहे. 65 एकर भक्ती सागर, 65 एकर असं लिहिलेलं आहे. म्हणजे 65 एकरामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं वारकऱ्यांची सुविधा, आंघोळीचं पाणी असेल, पार्किंग असेल, राहण्यासाठी शेड असेल, असं छान प्रकारे व्यवस्था या ठिकाणी केलेली. अशा ट्रक वगैरे या ठिकाणी, भरपूर बसण्यासाठी जागा या ठिकाणी. अजून आपण पुढे जाऊन पाहूया अजून काय. गेटच्या आत आल्यानंतर हे असं सर्व दिसतंय. हे बघा, तंबू वगैरे ठोकलेले ना, असं प्रत्येक गल्लीसारखं बनवलंय. असं गल्ली, स्पेशल गल्ली असल्यासारखं. इथून आतमध्ये गेलं की गाड्या लावण्यासाठी पार्किंग व्यवस्थित आहे. पिण्याच्या पाण्याचं टँकर, सांडपाण्यासाठी, आंघोळीसाठी. लांब कुठपर्यंतही जरी गेलं ना तरी असंच दिसेल आपल्याला. 65 एकर जमीन आहे. हे टॉयलेट वगैरे या ठिकाणी असे ठेवलेत. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची, छान असे बॅनर लावलेत मस्त. इकडं टॉयलेट, बाथरूम आहेत बघा. हे जे दिसतात ना स्पेशल,
हे खास बाथरूम आहेत आंघोळीसाठी आणि टॉयलेट, आंघोळीची व्यवस्था आहे तिथं छान. हे दूर दूरवरून हे आंध्रा तामिळनाडू मधले पण यात्रेकरू या ठिकाणी दिसत आहेत. अशी भरपूर अशा प्रकारची इकडं समोर पण टॉयलेटची व्यवस्था आहे. हे बघा इकडे आणि अशी भरपूर जागा. हे आपापल्या परीनं ज्याचे त्यांना असे तंबू वगैरे ठोकले ते यात्रेकरूंनी आणि भरपूर जागा आहे अशी. तिकडे पलीकडे जरी अजून गेलं तर खूप जागा आहे भरपूर मोठी वारकऱ्यांसाठी खास. आम्ही अजिंठा लेणी वेरूळ अजिंठा लेणी वारी अजून 5-6 दिवस आहे ना. हा लवकर आले तुम्ही. लवकर गाड्या येतील. कसं काय लवकर आले. उत्तम आलो गावातून 3 एसट्या. पुन्हा दर्शन होत नाही म्हणून. पुन्हा गर्दीमध्ये खूप गर्दी वाढते नाही. ह्या वर्षी तर गर्दी भरपूर आहे, जास्त आहे. दर्शन झालं बरं. ह्या वर्षी सगळ्यात जास्त गर्दी असं वाटतंय. हा सनी 100% आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीत, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत, मुक्ताबाईची पालखी इकडून कोल्हापूर साईडनं येणाऱ्या. झालं का दर्शन झालं का नाही झालं का. वा वा वा. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळेच झालं. ओके ओके धन्यवाद. छान अशी वारकऱ्याची पताका या ठिकाणी लावली. छान पैकी इस्कॉन मंदिर आहे. तर इस्कॉन मंदिर या ठिकाणी हे पाहू शकता आपण. हे हरे कृष्ण धाम इस्कॉन पंढरपूर हा चौक छान प्रकारे आहे, मस्त. बाहेरून जर पाहिलं तर हे अशा प्रकारे भक्तिसागर वारकऱ्यांचं व्यवस्था ठिकाण आहे. या ठिकाणी मोदीजींचं पण छान पैकी बॅनर इथं लावलेलं आहे. आपण पाहूया. हे बघा हे बॅनर इथं मोदीजींचं कसं बॅनर लावलंय छान. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब वारकऱ्यांचं स्वागत करत असताना पंढरपूर श्री क्षेत्र. हे बाहेरून पाहिलं तर हे भक्तिसागर असं दिसतंय आपल्याला. या ठिकाणी खूप मोठी 65 एकर मध्ये जागा आहे, भरपूर मोठी. आणि मित्र हो, ही आली चंद्रभागा. चंद्रभागा तीर्थक्षेत्र चंद्रभागा. चंद्रभागेची आंघोळ इथं आल्याच्या नंतर आंघोळ ही करावीच लागते चंद्रभागेमध्ये. असं आहे सगळं भाविक. पाणी आहे चंद्रभागेला, पाणी आहे भरपूर पाणी. पाण्याची काही कमतरता नाही. असं एवढ्या प्रकारे एवढं पाणी सध्या आहे, वाहतंय. आणि भाविक भक्त मोठ्या संख्येनं येत आहेत अजून. हे बघा पूर्ण आंघोळ करत असताना आता पण भाविक भक्त वारकरी आपल्याला दिसत आहेत चंद्रभागेमध्ये. आहे चंद्रभागेच्या तिरी उभा पंढरी देव हा विठेवरी. तर मंडळींनो, मी पंढरपूरमध्ये आलो. बरंचसं पंढरपूर फिरलो. छानपैकी व्यवस्था आपल्या महाराष्ट्र शासनानं, देवेंद्र फडणवीस सरकारनं छानपैकी वारकऱ्यांची व्यवस्था. सर्व पंढरपूर शहरामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक येतील, तरी पण सर्वांची व्यवस्था छान अशी आहे. पाठीमागं जे आपण पाहताय हेच ते भक्तिसागर आहे, जे 65 एकरमध्ये आहे. त्या ठिकाणी टॉयलेट, बाथरूम, पाणी आणि वारकऱ्यांच्या राहण्यासाठी तंबू वगैरे ठोकण्यासाठी छान व्यवस्थितपैकी जागा आहे. कितीही भाविक वारकरी पंढरपूरमध्ये आले पांडुरंगाच्या दर्शनासाठी तरी व्यवस्था सर्वांची होईल. मी चंद्रभागासुद्धा पाहून आलो. त्या ठिकाणी आता आज आहे 19 जुलै आणि आपली आषाढी एकादशी आहे 25 जुलैला. तर अगोदरच काही भाविक यात्रेकरू, पांडुरंगाचे भक्त वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. कारण की नंतर गर्दीमध्ये दर्शन होत नाही म्हणून आतापासून गर्दी पंढरपूरमध्ये छानपैकी चालू आहे. तर छान चांगली व्यवस्था आहे. अवश्य या पंढरपूरला, काही अडचण नाही. धन्यवाद सर्वांचे. भेटूया अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये.